हालेलुया. खरोखर आपला परमेश्वर विश्वासू परमेश्वर आहे. या सिस्टरांची साक्ष आहे. या सिस्टर सांगतात हे आपल्या मंडळीशी जीसस इज लॉर्ड चर्च या मंडळीशी गेल्या 25 ते 26 वर्षापासून जुळलेले आहेत. त्या सांगतात जेव्हा आम्ही ह्या मंडळीला जॉईन झालो होतो तेव्हा आमची परिस्थिती एवढी बिकट होती की आम्ही स्वतःचं जे आहे म्हणजे भाड्याचं घर रेंटनी घर घेऊन राहण्याची देखील आमची ऐपत नव्हती. आणि त्या सांगतात की जेव्हा आम्ही एथेल गार्डन या ठिकाणी ह्या मंडळीला जॉईन झालो तेव्हा आम्ही पास्टरांकडनं मंडळीमध्ये शिकलो की पेरण्यामध्ये किती आशीर्वाद आहे, देण्यामध्ये किती आशीर्वाद आहे. तेव्हा मी प्रभूला म्हटले देवा मला पण तुझ्या मंडळीसाठी तुझ्या राज्यासाठी पेरायचं आहे. बहीण सांगते की मी 50 रुपयापासून सुरुवात केली. 50 रुपयापासून मी देत गेले आणि मग मला असं वाटलं की माझं देणं वाढलं पाहिजे. आणि हळूहळू त्या सांगतात की परमेश्वर मला आशीर्वादित करत गेला. मी देत गेले, माझा पेमेंट वाढला, मी अधिक परमेश्वराला देत गेले. एक वेळ अशी आली की मला वाटलं की मी खूप कमी देते, मला अजून द्यायचंय, देवाच्या राज्यात मला अजून पेरायचंय. त्या म्हणतात की मी माझे सोन्याचे कानातले जे आहे ते मंडळीमध्ये टाकले, ऑफरिंगमध्ये टाकले आणि तरी देखील मला असं वाटतं की प्रभू मला अजून तुला द्यायचं आहे. आणि बहीण सांगते की जशी माझी देण्याची इच्छा वाढत गेली तसंच परमेश्वराने मला देत गेला. एवढंच नाही, परमेश्वर हा विश्वासू परमेश्वर आहे. जसं सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं मला की जेव्हा मी ह्या मंडळीला जुळले तेव्हा मी एक भाड्याच्या घरात एक रेंट हाऊसमध्ये राहत होते. परंतु ते सांगतात आर्मी क्वार्टर जे असतात की जिथं रेंट पण भरतात फ्रीमध्ये आम्हाला मिळालं होतं, अशा ठिकाणी मी राहत होते त्यांचे आणि त्यांची फॅमिली. परंतु ते सांगतात की एवढ्या वर्षामध्ये परमेश्वराने त्यांना एवढं आशीर्वादित केलं की पुण्या अशा मोठ्या शहरामध्ये आज त्यांची स्वतःची एक नव्हे, दोन नव्हे तर तीन घरं आहे आणि स्वतःची जागा देखील आहे. ते म्हणतात माझी मुलगी माझा मुलगा त्यांची लग्न झाले आहे, ते त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदित आहे. परमेश्वराने मला फायनान्शियली आणि शारीरिकरित्या फॅमिलीमध्ये सर्वदृष्ट्या आशीर्वादित केलं आहे आणि मी देण्याचं शिकले आणि प्रभूने खरोखर माझी आठवण केली आणि आज मला फायनान्शियली परमेश्वराने समृद्ध केलं आहे. तर काने प्रियानो सुंदरशा साक्षीसाठी आपण टाळ्या वाजवूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया.